राम मंदिर दान चोरी प्रकरणावरनं केंद्रात विरोधक सरकारला घेरत असताना आता उद्धव ठाकरेंनीही रामनाम मुखी घेत भाजपवर निशाणा साधलेला आहे। रामाचं नाव घेत भाजपने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केलाय। किंबहुना ऑपरेशन हे भाजपच राबवतंय की काय असा प्रश्न ते विचारतायत आणि हिंदू माफ करणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय। आज पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्यव्यापी रामरक्षा अभियानाची घोषणा केली। तर ठाकरेंना आम्ही हेच सांगत होतो, मात्र त्यांना ते इतके दिवस पटत नव्हतं असं शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी म्हणत ठाकरेंची गाडी पुन्हा एकदा पहिल्या मार्गावरती वळायला लागली असं सुतोवाच केलेलं आहे। थोडक्यात ठाकरे पुन्हा एकदा आपल्या नव हिंदुत्वाकडून पारंपरिक हिंदुत्वाकडे वळतायत का? ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्वाचा नारा देत हा एक प्रकारे भाजपला इशारा दिलाय का? आणि भाजपने याकडे राजकीय दृष्ट्या किती गांभीर्याने पाहायला हवं? ठाकरेंनी अशा प्रकारे आपल्या भूमिकेचा गिअर बदलणं ही त्यांची राजकीय अपरिहार्यता असहायता म्हणावी का? राम मंदिर दानचोरी प्रकरण भाजपला भोवणार का? भाजपने यातून किती अंक काढून घ्यायचा प्रयत्न केला तरी ते शक्य होईल का? ठाकरेंचा आणि एकूण विरोधकांचा पवित्रा पाहता रामनामाशिवाय राजकारण नाही असंच या घडीला म्हणायचं का? या सगळ्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। अब हिंदू माफ नहीं करेगा, माफ नहीं करेगा, माफ नहीं करेगा। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत विश्वास पाठक, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते आहेत। आपल्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके आहेत आणि आपल्यासोबत राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे आहेत। मी सुरुवातीला जयश्री शेळके यांच्याकडे जाते। जयश्रीताई, आज उद्धव ठाकरे म्हणतात हिंदू माफ नहीं करेगा, हिंदू माफ करणार नाही। हेच उद्धव ठाकरे त्यांच्या जाहीर सभेमध्ये त्यांचं पारंपरिक माझ्या प्रिय हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो हे वाक्य काही काळ म्हणत नव्हते। मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या दैनिक आपल्या पुढारी चॅनलच्या मनापासून आभार मानते की ज्या विषयाकडे अतिशय दुर्लक्ष केलं जातंय, महत्वाचा विषय की ज्या मंदिरासाठी देश विदेशातील राम भक्तांनी आपल्या कष्टाची मेहनतीची कमाई दान म्हणून दिली, त्या मेहनतीच्या कमाईवर डल्ला मारण्याचं काम भाजप पुरस्कृत त्या ठिकाणी असलेले व्यवस्थापन समितीचे लोक करतात आणि तो मुद्दा कुठेही चर्चेला येत नाही, कुठल्याही चॅनलवरती बातमी दाखवली जात नाही किंवा त्यावर चर्चाही घडत नाही। आपण हा मुद्दा चर्चेला आणला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार या ठिकाणी मानते। आज देशात आणि राज्यात काय परिस्थिती होते आपण सगळे पाहतोय। भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाच्या नावावर आजवर राजकारण केलंय हे खोटं नाहीये, हे सगळ्या देशाने पाहिलेलं आहे। एकीकडे तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करायचं, हिंदूंच्या मतांशी त्यांच्या भावनांशी खेळायचं आणि दुसऱ्या बाजूला आता जर आपण पाहिलं तर त्याच हिंदुत्वाचं प्रतीक असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील पैसा सुद्धा यांच्याकडून सुटला नाही। यांनी मतपेट्या फोडल्यात, यांनी प्रश्नपत्रिका फोडल्यात, यांनी घरं फोडली, यांनी पक्ष फोडले आणि आता हे कमी झालं म्हणून की काय मंदिरं सुद्धा ही लोक मंदिराच्या दानपेट्या सुद्धा फोडतायत, त्याला सुद्धा हे लोक मागे पुढे पाहत नाहीयेत आणि त्यामुळे त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांचं हे खोटं हिंदुत्व, त्यांचं हे बेगडी हिंदुत्व समोर आणणं मला असं वाटतं की हे आमचं काम आहे। यामध्ये आपणही पुढाकार घेतलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। मुळात या राम मंदिरासाठी ज्यावेळी माननीय सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी राम मंदिराच्या संदर्भामध्ये निकाल दिला आणि त्यानंतर राम मंदिर स्थापनेपर्यंतचा जो काही विषय आहे 2024 ते 2025 पर्यंत देश विदेशातील सगळ्या राम भक्तांनी जवळपास 5500 कोटी रुपयांची देणगी ही राम मंदिराला दिलेली होती। 2025 पर्यंतचाच मी आकडा सांगते आणि नंतरच्या काळातही राम मंदिर स्थापन झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात देणगी राम मंदिराला अजूनही मिळते आहे। राम मंदिराच्या उभारणीचं किंवा राम मंदिराची जी काही सुरुवात झाली, राम मंदिर बांधलं गेलं, त्यानंतरचं जो काही काळ आपण पाहतोय, भारतीय जनता पक्षाने राम मंदिराचं राजकारणच करण्याचं काम केलं। त्याचा पुरेपूर वापर हा स्वतःच्या राजकीय एस्टॅब्लिशमेंटसाठी भारतीय जनता पक्षाने केला आणि आता राम मंदिरामध्ये जेव्हा चोरी झाली तेव्हा हा झटकून मोकळे झालेले आहेत, त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही। राम मंदिर प्रशासनातली जी लोक या चोरीमध्ये गुंतलेली आहेत त्यांचे फोटो अमित शहा सोबत आहेत, त्यांचे फोटो नरेंद्र मोदी सोबत आहेत। राम मंदिराच्या चोरीच्या विषयावर एकाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने हे चुकीचं झालंय किंवा याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे, याच्यातल्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं स्टेटमेंट कुठेही केलेलं आपल्याला दिसत नाही आणि त्यांचं हिंदुत्व हे बेगडी आहे। त्यामुळे
निश्चितच त्यावर चर्चा झाली पाहिजे. राहिला विषय आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा, तर आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आधीच सांगितलेलं आहे, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं एक बेगडी हिंदुत्व आहे, मुंबई राम बगल में छुरी, तशा पद्धतीचं शिवसेनेचं हिंदुत्व नाही. शिवसेनेने कायमच तोंडात राम, मुखात राम, बेरोजगाराच्या हाताला काम आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला दाम ही भूमिका कायम ठेवलेली आहे आणि त्या भूमिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आजही कायम आहे. आमचं हिंदुत्व हे लोकांची घरं पेटवणारं बरं. हिंदुत्व नाही, तर आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे लोकांच्या घरातल्या चुली पेटवणारं हिंदुत्व आहे. आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि आमचे नेते कधीही हिंदुत्वाला विसरलेले नाही. मला विश्वास पाठक यांच्याकडे यायचं. विश्वास पाठक, ते फोटो वगैरे असतील तर ठीक आहे, वेगळा विषय आहे तो. फोटो कुणाचेही कुणाबरोबरही असू शकतात. मात्र एक गोष्ट नक्की आहे की राम मंदिर हा भाजपसाठी गेल्या अनेक दशक हा राजकारणाचा सेंटर पॉइंट राहिलेला होता आणि भाजपच्या काळामध्ये राम मंदिर उभं राहिलं याबाबतही कुणाचं दुमत असायचं काही कारण नाहीये आणि भाजपच्या राजकारणाचा तो सेंटर पॉइंट होता, हेही भाजपला मान्य करायला लागेल. आणि भाजपच्या काळातच या दानपेटीच्या संदर्भात हे आरोप प्रत्यारोप होत आहेत, हेही तितकंच खरं आहे. भाजप हे ओन अप करणार आहे की नाही, की आपल्या काळामध्ये हे होतंय, हे एवढं मोठं ब्लंडर झालेलं आहे, हे भाजप मानणार आहे की नाही? नम्रताजी, राम जन्मभूमी हा भाजपासाठी कधीच राजकारणाचा विषय नव्हता, आस्थेचा विषय होता, राष्ट्राच्या अस्मितेचा विषय होता. आणि म्हणूनच राम मंदिर हे जे बांधलं गेलं हे केवळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे. मात्र सुप्रीम कोर्ट आतापर्यंत आदेश काय नव्हतं देत, कारण या सरकारने, काँग्रेस सरकारने, विरोधकांनी साधे पेपर देखील तिकडे जमा केले नाही. साध्या पेपरांचं भाषांतर देखील त्यांनी हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये दिलं नाही. त्यामुळे हा विषय लांबलेला होता. तर आमच्या दृष्टीने तो राष्ट्राचं अस्मिता असल्यामुळे आम्ही ते राम मंदिर तयार केलं आणि ते आमच्या काय झालं याचा आम्हाला अभिमानही आहे आणि तो रामाचा आशीर्वाद समजतो. आता राहायला पडतं जे काही तिकडे घडलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष त्याचं खंडनच करतो. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील खंडन केलेलं आहे आणि त्यांनी हेच सांगितलं की जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कार्यवाही करायला पाहिजे. आता उत्तर प्रदेशमध्ये कोणाचं सरकार आहे? भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. ताबडतोब योगीजींनी एसआयटी लावून 3 दिवसामध्ये एक प्रायमरी फेसी रिपोर्ट आणला, एफआयआर लॉन्च केला, 8 लोकांना जेलमध्ये टाकलं, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. वेळ पडली तर ईडी सीबीआय कडनं देखील चौकशी होणार आहे. जे काही पैसे तिकडे गेलेले आहेत ते सगळे रिकव्हर व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोणालाही म्हणजे चंपत राय असो कोणी असो, कोणाला देखील आम्ही स्पेअर करणार नाही, हा भाग आहे. त्यामुळे राम जन्मभूमीचा आस्था हा एक वेगळा विषय आहे. मात्र त्या ट्रस्टच्या माध्यमातून काही जो काही अपहार केला गेला, भ्रष्टाचार झाला, तो पूर्ण खडून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि ते सरकार पूर्णपणे म्हणजे कमिटेड आहे. मला परांजपे सरांकडे यायचंय. परांजपे सर, राम जन्मभूमी हा आस्थेचा आणि भावनेचा विषय आहे, पण एक गोष्ट, ते वाक्य जे पाठक सरांनी अर्धवट ठेवले की आपल्या देशामध्ये आस्था आणि भावनांचंच राजकारण होत होतं, हे त्या वाक्याचा मला वाटतं पुढचा भाग असायला हवा. ठीक आहे, भाजप ते पूर्ण करत नसेल, पण अनेक विश्लेषकांनी ते वाक्य पूर्ण केलेलं आहे. त्याच्या पुढचा भाग असा की उद्धव ठाकरेंनी आज जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये हिंदू माफ नाही करेगा असं वाक्य त्यांनी म्हटलंय. हे तेच उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी गेल्या काही काळामध्ये, गेल्या अनेक मेळाव्यांमध्ये त्यांनी हिंदू बांधवांनो, भगिनींनो हे वाक्य म्हटलेलं नाही. हे तेच उद्धव ठाकरे जे आज म्हणतात की हिंदू माफ नाही करेगा. या उद्धव ठाकरेंमधला हा बदल हे कशाचं प्रतीक म्हणायचं, की हा बदल नाहीये? आणि रविवारपासून रामरक्षा आंदोलन वगैरे सुरू करणार आहे, तर हा त्यांच्या राजकारणाचाच भाग. म्हणजे म्हणताय की अयोध्येच्या राम मंदिराचं, आणि पाठक म्हणाले तसं ते आस्थेचा विषय आहे. तर आस्थेचे विषय असतात त्यांचंच राजकारण केलं जातं. सामान्य माणसाला ज्यात काही रस नसेल त्याचं राजकारण कुठला पक्ष करतो, कुठलाच करणार नाही. त्यामुळे आस्थेचे विषय किंवा लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय किंवा लोकांच्या मनाच्या जवळचे विषय हे घेऊनच राजकारण केलं जातं. आणि आपल्या सगळ्यांना, तुम्ही तुमच्या ओपनिंग रिमार्क्स मध्ये किंवा सुरुवातच्या त्या म्हणजे प्रास्ताविकामध्ये जे बोलला होता की राम जन्मभूमीचं आंदोलन किंवा राम जन्मभूमी किंवा राम मंदिराचं उभारणी करणं हा विषय सेंटर पॉइंट किंवा फोकल पॉइंट राहिलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचा. आणि त्यांच्या यात्रा, रथयात्रा, अडवाणीच्या याच्यातच त्यांच्या पक्षाची वाढ झाली आणि 2 ते 300च्या पुढे गेले. ही वस्तुस्थिती आहे लोकसभेत. त्यामुळे राजकारण हे धर्माचं किंवा आस्थेचं, श्रद्धांचं केलं जात आहे आणि ते काही ताकाला जाऊन भांडं लपवण्याची गरज नाही, ते नाकारण्याचं कारण.
उद्धव ठाकरेंनी जी आता घोषणा केलेली आहे की ते रामरक्षा आंदोलन करणार आहेत आणि हिंदू माफ नाही करेगा. हे बघा, आपण ज्या वेळेला स्लोगन देतो त्यावेळेला स्लोगन देखील लोकांना पटली पाहिजे. जसं मुंबईमध्ये एक चित्रपट आला होता की चुकीला माफी नाही, तर त्या पद्धतीने हे बरोबर आहे की हिंदू धर्मातल्या अनेक लोकांना, म्हणजे काही सर्वच नव्हे पण खूप लोकांना ही ठेच पोचलेली आहे किंवा वेदना झालेली आहे की राम जन्मभूमीचं आंदोलन झालं, मंदिर उभारलं, मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे अशी टीका झाली. शेवटी तारीखही सांगितली गेली, आमचं बहुमत तेव्हा बनव. 302 आल्यानंतर मंदिर बनवलं, रामलल्लाची काय स्थापना झाली. पण आज तिथे पेटीतले पैसे चोरीला जात असतील तर न खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणणारे पंतप्रधान काय करतायत. आता असं त्याच्यावर पळवाट काढता येते की राम जन्मभूमी मंदिर किंवा राम मंदिर जे आहे त्याचा न्यास किंवा ट्रस्ट वेगळा आहे, त्याच्यात सरकार हस्तक्षेप करत नाही, कुठल्याही धार्मिक ट्रस्ट मध्ये करत नाही. पण ज्या वेळेला गैरप्रकार होतात, काहीतरी होतं, तेव्हा जसं SIT स्थापन केली आहे उत्तर प्रदेश सरकारने, हे बरोबर आहे. त्याच्यामध्ये 8 जणांना तुरुंगवास झालाय. हा सगळा विषय 7 तारखेला समोर आला, 25 तारखेला FIR दाखल झाला आणि आता SIT स्थापन होऊन 8 जण तुरुंगात गेले आता. त्यामुळे त्याचा तपास होत राहील ही वस्तुस्थिती आहे. पण जबाबदारी रामाची जबाबदारी घेणाऱ्यांनाच घ्यायला लागेल ना. शेवटी त्यांच्यावर टीका होणारच आहे ना. रामाच्या नावाने जे सत्तेत आले, रामाच्या नावाने ज्यांना बहुमत मिळालं त्यांच्यावर टीका केली जाणार. आणि उद्धव ठाकरे देखील रामाच्या नावाने, राम भक्तांच्या नावाने, राम भक्तांमध्ये असलेला जो असंतोष आहे, राग आहे, पेटीतले पैसे चोरीला गेल्याचा, त्याबद्दलचाच जो काही लोकांच्या मनातला राग आहे तोच राग एनकॅश करण्यासाठी किंवा त्याच्यावर आरूढ होण्यासाठी, त्याचा फायदा घेण्यासाठी रामरक्षा आंदोलन करतायत. म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री झाल्याच्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठीमागे मुख्यमंत्री झाले होते आणि अर्थातच त्यांच्या भाषणात ते हिंदू मातांना भगिनींनो गेलं, पण त्यांच्या सगळ्या सभांना हिंदू माता भगिनी देतात ना, तसेही येत होते. ते मुंबईत खूप वर्ष गेले नव्हते, ते एकदा गेले त्या काळात आणि मग म्हणाले मुंबईत मी पूर्वीच यायला पाहिजे होतं, यापूर्वी आलो नाही. हा सगळा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामुळे राजकारणासाठीच ते देखील हे आंदोलन सुरू करतायत. आणि भाजपने देखील राजकारणच केलेलं, सत्तेवर येताना हे नाकारण्यात अर्थ नाही, ताकाला जाऊन भांडण लपवण्याची गरज नाही. रामाचं असेल, श्रद्धांचं असेल, हिरवे शाली घेणं असेल किंवा विशिष्ट दरम्यानचं लांगूल चालन असेल, या सगळ्या गोष्टी राजकारणासाठीच केल्या जातात. तसंच राजकारण आता उद्धव ठाकरे करू पाहतात, कारण आता राम मंदिरात ते पैसे चोरीला गेल्यामुळे भाजप बॅकफुटवर जाईल असं त्यांना वाटतंय आणि त्याचं अंतिमता काय होईल आपण पुढल्या सेगमेंटमध्ये बोलूया असं मला वाटतं. मला जयश्री शेळकेंकडे यायचं. जयश्री शेळके, आज उद्धव ठाकरेंनी ते डेड सेट आहे की हे सगळं केलेलं आहे, याचा करता धरवता सगळा भाजप आहे. म्हणजे अगदी त्यांनी हे ऑपरेशन राम मंदिर म्हणून त्यांनी थेट भाजपवरतीच बाण सोडलेलं आहे आणि हे पक्ष फोडीसाठी हे पैसे वापरले जात आहेत असं तुम्ही थेट म्हणताय. का असा आरोप तुमच्याकडनं केला जातोय? तसा आरोप होण्याला कारण भरपूर आहेत. कारण की आज देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि भारतीय जनता पक्षाने राम मंदिराच्या उभारणीचा पुरेपूर राजकीय वापर हा स्वतःच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी केलाय. हे याआधी अनेक वेळा सिद्ध झालंय, आपल्यालाही हे नाकारता येणार नाही. वारंवार राम मंदिराचा वापर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी करता. राम मंदिर आम्ही स्वतःच उभारलेलं आहे, जणू काही भाजपनेच उभं केलंय असं ज्यावेळी भासवलं जातं त्यावेळी अर्थातच राम मंदिराच्या सुरक्षिततेची जबाबदारी सुद्धा ही भारतीय जनता पक्षाला घ्यावी लागणार आहे, ती झटकून चालणार नाही. आज त्या ठिकाणी जरी व्यवस्थापन समिती दुसरी असली तरीही हे नाकारून चालणार नाही की उत्तर प्रदेशमध्ये तुमचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे राम मंदिरातील दानपेट्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पर्यायानं भारतीय जनता पक्षाचीच आहे. आणि एकीकडे तुम्ही असं सांगायचं की राम मंदिर आम्ही बनवलंय, दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या दानपेटीतून उघड चोऱ्या होतात, तोच पैसा पक्ष फोडण्यासाठी देशभरामध्ये वापरला जातो, ही चर्चा सगळ्या देशभरात होत असताना त्या विरोधात काहीही न बोलता फक्त हातावर हात धरून शांत बसायचं का? या राम मंदिराच्या उभारणीसाठी आणि तिथल्या राम मंदिरासाठी देशभरातील विदेशातील सुद्धा सगळ्याच धर्माच्या राम भक्तांनी, ज्यांना रामाबद्दल आस्था आहे, त्या सगळ्यांनीच आपला कष्टाचा घामाचा पैसा हा त्यासाठी दिलेला आहे. आणि असं असताना हा घोटाळा केवळ तिथल्या सोन्या चांदीचा किंवा फक्त पैशांचाच नाहीये, हा राम भक्तांच्या आस्थेवर मारलेला डल्ला आहे, हा त्याचा घोटाळा आहे. आणि मग त्या विरोधात प्रश्नही विचारायचा नाही का? त्या विरोधात कोणीच बोलायचं नाही का? कारण काय तर तो प्रभू श्रीरामांचा विषय आहे, मंदिराच्या दानपेटीचा विषय आहे, म्हणून कोणीही त्याच्यावर आवाजच उठवायचा नाही. आणि मग जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आवाज उठवतात मग त्यावेळी ते राजकारण करतायत असंच म्हणायचं.
आणि ज्यावेळी भारतीय जनता पक्षाची लोक प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावर येतात किंवा त्यांचं मंदिर आम्ही उभारलंय म्हणतात, त्यावेळी ते राजकारण नसतं, त्यावेळी ते हिंदुत्व असतं. हा दुजाभाव मला असं वाटतं करणं आपण आधी थांबवलं पाहिजे. मुळात मला असं वाटतं की यामागे खूप मोठं राजकारण भारतीय जनता पक्षाने याआधीही केलेलं आहे आणि आताही पद्धतशीरपणे हा विषय माध्यमांमधून वगळून किंवा लोकांसमोर येऊ न देण्याचं एक खूप मोठं षडयंत्र भारतीय जनता पक्ष हा चालवतोय. ते षडयंत्र उघडं पाडण्याचं काम हे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे करतायत. राम मंदिरात चोरी झालेली आहे, मोठी चोरी झालेली आहे, करोडोंचा गैरव्यवहार झालाय, करोडोंचा अपहार झालाय आणि तो जनतेसमोर आला पाहिजे, कारण तो जनतेचा पैसा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, राम मंदिराचा जो काही उद्घाटनाचा सोहळा झाला, तो सगळा खर्च हा जनतेच्या पैशातून झालेला आहे. देशातील जनतेने जो काही पैसा टॅक्सच्या रूपाने देशभरातले नागरिक भरतात, त्यातून हा खर्च झालेला आहे. मग त्या विरोधात प्रश्न विचारायचे नाही, त्या विरोधात बोलायचं नाही. संत गाडगे महाराज म्हटले होते की मंदिरामध्ये पुजाऱ्याचं पोट भरतं, मंदिरात पुजाऱ्याचं पोट राहतं, हे संत गाडगे बाबा म्हटले होते. ते काही चुकीचं नाहीये. आज भारतीय जनता पक्षाने या मंदिरातील पैशावर डल्ला मारून हे सिद्ध केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचं पोट किंवा भारतीय जनता पक्षाचा निधी सुद्धा हा मंदिरांच्या दानपेट्यामधून घेतला जातो. विश्वास पाठकांना त्या विरोधात जर प्रश्न विचारला जात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी केवळ राजकारण करतोय असं जर म्हणत असाल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. विश्वास पाठक, उत्तर द्या या आरोपांचं. बघा, उद्धव ठाकरे म्हणजे उजाडलेल्या गावाचे आता पाटील आहेत. त्यांना आता तहान लागलेली आहे आणि हिंदुत्वाच्या नावाने परत ते वीर खणण्याचा एक प्रयत्न करतात आहे. ज्या नवनीत राणांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जेलमध्ये घातलं. आज त्यांना हनुमान चालीसा, राम रक्षा वगैरे सगळं आठवड्याचं आहे. त्यांना पाठ तरी आहे का? अन्यथा देवेंद्रजींकडनं कसं म्हणतात ते एकदा समजून घ्या. 2019ला जेव्हा त्यांनी आपलं हिंदुत्व सोडलं, जेव्हा पालघरच्या साधूंची हत्या झाली आणि त्यांनी ज्या प्रकारे तो विषय हाताळला, किंवा काँग्रेस ज्या प्रकारे वीर सावरकरांवर एक प्रकारचा प्रहार करत होते, यांनी चुप्पी साधली, वक्फ बोर्डाच्या बिलाला यांनी जसा विरोध केला, अशा अनेक गोष्टी आहेत त्या जनतेने पाहिलेल्या आहेत. जे राज ठाकरेंनी केलं ना, आधी मराठी, मग हिंदुत्व, मग आता परत मराठी, अशाच प्रकारचं यांनी शरद पवारांच्या कंपोमध्ये ते गेले, काँग्रेससोबत हातमिळवणी केली. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आता आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्याशिवाय कोणी यांच्यासोबत नाही, तर यांना हे सुशील शहाणपणा आहे. ऐकू द्या ना, मध्ये मी बोललो नाही, जयश्री तुम्ही मध्ये बोललो नाही, ऐकू ना, तुम्ही काय काय बोलले, मी मध्ये काहीच बोललो नाही. त्यामुळे यांच्या सोबत फक्त आता हे उरलेले आहे. आता अस्तित्वाची लढाई आहे. आणि एकनाथ शिंदेनी बरोबर म्हटलं की आता तुम्ही लाईनीवर आलेले आहात. आता तुम्ही जर लाईनीवर आले तर मला आश्चर्य वाटणार नाही की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जातील. कारण खरी शिवसेना तीच आहे, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना तीच आहे. हे 2024च्या इलेक्शनमध्ये आणि नंतरच्या इलेक्शनमध्ये ते सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे यांचं जे आहे ही पाटीलकीची जी उजाडलेल्या गावाची आहे. राहिला प्रश्न अयोध्येचा, अयोध्येत जे काही चुकीचं झालं आहे त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही. दोषींवर पूर्ण कारवाई केली जाईल आणि ती भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडनंच केली जाईल. त्यामुळे रामाची आस्था आणि डेव्हलपमेंटचं जे पॉलिटिक्स आहे आमचं, ती एक वेगळी गोष्ट आहे. इकडे हा जो काही अपहार झालेला आहे त्याच्यावर पूर्ण म्हणजे कडी कडी कारवाई ज्याला म्हणतात तशी ती नक्की होईल. मला परांजपे सरांकडनं याच गोष्टीचं विश्लेषण करून घ्यायचं. परांजपे सर, ठाकरेंच्या हातात काहीच राहिलं नाहीये वगैरे असं जे एक चित्र निर्माण केलं जात आहे. ठाकरेंचे 6 खासदार फुटून गेलेत, अजूनही त्यांच्याकडे त्यांचा पक्ष आहे, त्यांचे आमदार आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या शाखा आहेत, 20 आमदार आहेत त्यांच्या पक्षाकडे, त्यांच्या पक्षाचे 65 नगरसेवक मुंबईमध्ये आहेत. एक गोष्ट नक्की आहे की त्यांना त्यांचं राजकारण, त्यांच्या पक्षाचा ओव्हरहॉल करावा लागणार आहे. त्यासाठीचा हा प्रयत्न असू शकतो. निश्चितपणे ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या पक्षातनं त्यांचे खासदार गेलेले आहेत, काही आमदार संपर्कात आहेत शिंदेच्या, अशी चर्चा आहे, काही नगरसेवक त्यांना भेटल्याच्या बातम्या येत आहेत, त्यावेळेला तुम्ही म्हणताय तो शब्द योग्य आहे की पक्षाचं ओव्हरऑलिंग किंवा देखभाल दुरुस्ती करणं जे म्हणतो ना वाहनाची, तशा प्रकारे पक्षाची करणं आवश्यक झालेलंच आहे. किंबहुना ती वेळ आहे आणि ते आपण पुढे म्हणण्यापेक्षा स्वतः संजय राऊत जे रोजच्या रोज त्या पक्षाची भूमिका मांडतात, त्यांनी काल परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मान्य केलं की आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे. आता ते आत्मचिंतन करत असताना आपल्या पक्षाला, आपल्या पक्षातले लोक आपल्याबरोबर राहत नाहीयेत, तर एकीकडे जनमानसाला आकृष्ट करण्यासाठी राम मंदिराच्या पेटीतल्या चोरीचा विषय घेणं, रामरक्षा आंदोलन करणं, प्रसंगी हनुमान चालीसा म्हणणं, हे देखील उद्धव ठाकरे करतील.
वास्तविक मराठीचा आग्रह करणारा पक्ष आहे आणि हनुमान चालीसा माझ्या माहितीप्रमाणे काही मराठीत नाही. पण ठीक आहे, त्यांना हनुमान स्तोत्र म्हणजे हनुमान चालीसा वाटत असावी. अन्य काही मराठी संस्कृतमध्ये श्लोक आहेत की नाही किंवा म्हणजे त्यांच्यापर्यंत गेलंय की नाही मला माहित नाही, पण हनुमान चालीसा त्यांना जवळ वाटत असावी तर ते म्हणतील. शेवटी हनुमान हा देव आहे, कुठल्याही भाषेत स्मरण केलं तरी तो प्रकट होईल, त्यांना बळ देईल आणि ते परत उड्डाण करतील अशी आशा करूया. आणि दुसरं असं की तुम्ही विश्लेषण म्हणाला तर उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या ओव्हरऑलिंगसाठी हे मुद्दे वापरणार. त्याचं कारण असं की या देशाचं वास्तव हे आहे की हा देश हिंदू बहुल आहे. म्हणजे मी कधीही जातीय धार्मिक अशा प्रकारचं विश्लेषण करत नाही, पण हा देश हिंदू बहुल आहे, वस्तुस्थिती आहे. आणि राम मंदिर उभारल्यानंतर त्या हिंदू सगळ्या जनमानसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आनंदाची भावना असेल. मला असे अनेक काँग्रेसचेही नेते माहिती आहेत की ज्यांनी नाव कुठे जाहीर न करता राम मंदिराच्या उभारणीला पैसे दिलेले आहेत. मला वैयक्तिक माहिती आहेत. आपण त्यांची नावं घेऊन त्यांना बरंच करणं बरोबर नाही जाहीर. त्यामुळे ते देखील हिंदूच आहेत काँग्रेसमध्ये असले तरी, आणि काँग्रेसमध्ये हिंदू नाहीत असं नाही, आहेतच ना. त्यामुळे हिंदूंना आनंद वाटला राम मंदिर उभारल्यात तर समजू शकतं. तसंच दानपेटीतले पैसे चोरीला गेल्यावर ज्या हिंदूंच्या मनात राग आहे, त्यात भाजपचे अनेक मतदार आहेत ना ज्यांना खरोखर राग आलेला आहे, वाईट वाटलेला आहे. आणि तो राग इन्कॅश करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करणं यात काही गैर नाही. राजकीय पक्षाचा अजेंडा आणि ते चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे ते राजकारणाची पावलं योग्य दिशेने टाकतात असं मला आता तरी म्हणावं असं वाटतं. फक्त ते म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण किंवा असं न म्हणता आज त्यांच्या पक्षाची अवस्थाच अशी आहे की लोक त्यांना सोडून चाललेत आणि त्यांच्यावरचा विश्वास उडते. स्वतः त्यांनी परवा जे वर्धापन दिनाचं भाषण केलं त्यात असं एक कंडिशनल राजीनाम्याची सूतोवाच केलं की हवा असेल तर मी पक्ष सोडू का, किंवा मी पक्ष सोडल्याने ही सगळी पानगळ थांबणार आहे का थोडक्यात. पण मग त्यांनी कंडिशन काय घातली, जो तुम्ही निवडाल तो असा पाहिजे की ज्याचं रक्त शिवसेनेचं पाहिजे. आता हे रक्त तपासणार कोण ना, कोणाच्या अंगात शिवसेनेचं आणि कोणाच्या अंगात नाही, आणि कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं. कारण असं की ज्यांनी त्यांचे वडील चोरले त्या एकनाथ शिंदेना ते शेजारीत बसवून घेत होते. जसं आता शेळकेताई म्हणाला की ज्यांनी, किंवा तुम्ही म्हणालात आता संचालन करताना की ज्यांच्यावर आरोप आहेत राम मंदिरातल्या पेटीच्या दानपेटीच्या पैशाच्या चोरीचे, त्या लोकांचे अमित शहाबरोबर फोटो आहेत. तसंच ज्यांनी आपले वडील चोरले त्या लोकांच्या बरोबर उद्धव ठाकरेंचे फोटो आहेत, ते त्यांच्याबरोबर मंत्रीच होते ना. म्हणजे शेजारी बसून आपले वडील पळवलं तरी त्यांना कळलं नाही, ही वस्तुस्थिती आहे ना. तर तसंच हा राजकारणाचा विषय आहे संपूर्णतया. आणि राजकीय दृष्ट्या पक्षाच्या ओव्हरऑलिंग साठी रामरक्षा राम आंदोलनाच्या दानपेटीचा मुद्दा घेणं हे काही फारसं गैर नाही, कारण तो करंट आणि ताजा मुद्दा आहे. आणि त्या मुद्द्याला हात घातल्यानंतर म्हणजे रामाच्या नावाने भाजपला मतं मिळतात, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंना मिळतात, आणि रामाचे भक्त नाराज झाल्याने त्यांना आकृष्ट करून घेण्यासाठी काँग्रेसला मतं मिळतात. तर सगळ्यांच्या तोंडात राम नाम येत असेल तर त्यानिमित्ताने व्यापक बल झालंय की काय असं विचारही करायला हरकत नाही. आपण इतकं विश्लेषण आता मला वाटतं पुरेसं आहे. पुढच्या सेगमेंटकडे आपल्याला वळण्या असं वाटतं आता. बरं, माझ्याकडे अगदी शेवटची 2 मिनिटं आहेत. जयश्रीताईने काय मुद्दा मांडायचा? जयश्रीताई थोडक्यात. ही चर्चा राम मंदिरावर मध्ये झालेल्या चोरीच्या संदर्भात आहे की उद्धव ठाकरेंच्या संदर्भात आहे असा प्रश्न पडावा अशी सगळी चर्चा सुरू आहे. पण असू द्या, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की उजाड गावची पाटीलकी आज उद्धव ठाकरेंकडे आहे, मला नवल वाटतं की उद्धव ठाकरेंचे इतके लोक तुम्ही आधी 40 आमदार फोडले, नंतर तुम्ही आता 6 खासदार फोडले, आता पुन्हा आणखी कोणाला फोडायला निघालेले आहात, आणि तरीही उद्धव ठाकरे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष किंवा उद्धव ठाकरे हा माणूस अजूनही कसा झुकत नाही, अजूनही कसा वाकत नाही, अजूनही कसा भारतीय जनता पक्षाला जुमानत नाही, याची कदाचित प्रचंड खंत भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये असेल. कारण भारतीय जनता पक्षाने सातत्याने प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं राजकारण केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, बाळासाहेबांच्या विचारांची आणि शिवसैनिकांची मुळं घट्ट रुजलेली आहेत. म्हणूनच इतकी लोक फोडूनही, एवढं फोडाफोडी करूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचं प्रेम सर्वसामान्य माणसाचं, शिवसैनिकाचं जराही कमी होत नाही. हे पाहिल्यामुळे की काय भारतीय जनता पक्षाचा, वाजपेयींचा प्रचंड तळतळाट होतोय असं मला वाटतं. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या प्रवक्त्यांना दुसरं काहीही दिसत नाही. आज या ठिकाणी आपण, एक मिनिट, मला माझा मुद्दा पूर्ण करू द्या. आपण या ठिकाणी जो विषय चर्चेला घेतलाय तो म्हणजे राम मंदिरामध्ये झालेल्या चोरीचा. राम मंदिरामध्ये झालेल्या चोरीची जबाबदारी भारतीय जनता पक्षाला घेतली पाहिजे. कारण तुम्ही सातत्याने राम मंदिराच्या नावावर राजकारण करत आलेले आहात. राहिला विषय उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा, ते अतिशय चुकीचं आहे. तुम्ही मेहबूबा मुफ्तींना देशद्रोही बोललात, पाकिस्तानी बोललात, आणि तुम्ही पुन्हा भारतीय जनता पक्षाने मेहबूबा मुफ्तींसोबत युती केली तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं होतं का?
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही प्रवृत्ती भारतीय जनता पक्षाची आहे. ती पहिले बदलावी लागेल. आधी स्वतःचा आरसा एकदा स्वतःचा पहा, तुम्ही काय वागतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व कधी सोडलेलं नव्हतं. ज्यावेळी कारसेवकांना त्या ठिकाणी ढाचा पाडल्यानंतर कारसेवकांची बाजू घेण्याचा विषय आला, लालकृष्ण अडवाणींनी सुद्धा बाजू घेतली नाही. त्यावेळी एकमेव बाळासाहेब ठाकरे होते की त्यांनी कारसेवकांची बाजू घेतली. या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी हा सगळा विषय जेव्हा झाला, ज्यावेळी आंदोलन पेटलं, त्यावेळी त्या सगळ्या हिंदुत्ववादी लोकांची बाजू घेण्याचं काम आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं होतं. मुद्दा लक्षात आला जयश्रीताई तुमचा. आय एम सॉरी तुम्हाला इंटरप्ट करायला लागेल. भाजपही विसरले असतील, परंतु महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली जनता मुद्दा लक्षात आलाय. मला 30 सेकंद विश्वास पाठकांनाही द्यावी लागतील. सर्वसामान्य माणसाला हिंदूला शिवसैनिकाचा आधार वाटतो. राहिला विषय हनुमान चालीसा म्हणण्याचा, तर हनुमान चालीसा ही म्हटली जाणार आहे. ठीक आहे विश्वास पाठक 30 सेकंद. एकच मिनिट. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केलंय, ज्याला प्रभू श्रीरामाच्या नम्रताजी, विश्वास पाठक बोला. किती बोलतात बोला विश्वास पाठक. पक्षाचं बंधन नाहीये, सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे. त्यांचा आवाज बंद सगळे येऊ करा शकतात. मध्ये. त्याचा बोला वापर बोला राजकारणासाठी विश्वास पाठक केला बोला, जातो. तुमचा मुद्दा मांडा. नम्रताजी, गेल्या 10 दिवसापासून अयोध्येचा विषय चालू आहे. गेल्या 10 दिवसापासून अयोध्येचा विषय चालू आहे. त्यामुळे आज अयोध्येवर चर्चा नव्हती. चर्चा होती उद्धव ठाकरेंना उशिरा मिळालेलं शहाणपण आहे का, हिंदुत्वाकडे ते चालले का, त्याच्यावर चर्चा होती. मात्र ती चर्चा जयश्री यांनी कुठे भरकटली, भारतीय जनता पक्षाने या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना हे जे की शहाणपण आता सुचलेलं आहे, जनता त्यांना आता अजिबात माफ करणार नाही. यांचा खोटारडेपणा सारखा हा सिद्ध होतोय. यांचं हिंदुत्व काही देणं घेणं नाहीये. आणि राहायला प्रश्न अयोध्येचा, सरकार त्यांच्यावर जोशीवर कारवाई करेल आणि तो विषय देखील मिटलेला असेल. भारतीय जनता पक्ष म्हणून उत्तर प्रदेश असो, देशामध्ये असो, आम्ही पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट करतोय आणि त्याचा प्रत्यय आणि त्याचंच आम्हाला यश सर्वत्र मिळत आहे. बरं, मला परांजपे सर अगदी शेवटचं, हिंदुत्वाकडे असलेली उद्धव ठाकरेंची ही वाटचाल, यात कुठलं हिंदुत्व अपेक्षित आहे हे तुम्हाला माहितीये, पण ही फलद्रूप होईल का? फलद्रूप होईल का होणार नाही हे काय ठरवेल. त्याचं कारण असं, राम भक्तांच्या मनात रोष आहे की राम मंदिराच्या पेटीतले पैसे चोरीला गेल्यामुळे. आणि आता मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी हे देखील स्पष्ट करायला हवं लोकांपुढे, कदाचित पुढच्या कार्यक्रमात, की आता किती बहुमत मिळाल्यानंतर राम मंदिरातली पेटी सुरक्षित राहील. हाही एक जरा चर्चेचा आणि त्यांच्या दृष्टीने चिंतनाचा विषय असायला हरकत नाही की किती बहुमत आणि किती राज्यात बहुमत मिळाल्यावर राम मंदिराची पेटी सुरक्षित राहील, एवढं सांगायला हरकत नाही असं मला वाटतं. अगदी नाही, चर्चा ही होत राहणार आहे आणि विविध विषय आहेत, राजकीय विषय आहेत आणि प्रत्येक गोष्टी, जसं सर म्हणाले की आस्था आणि भावनांचं राजकारण हे कायम होत असतं. हा देश आस्था आणि भावनांवर चालणार आहे. जाता जाता फक्त एकच थोडीशी आठवण ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला करून द्यावीची वाटते, ते म्हणजे हवामान खात्याने इशारा दिलेला आहे शनिवार आणि रविवार या 2 दिवसांसाठी मुंबई आणि परिसरामध्ये अति मुसळधार पावसाचा. आणि ज्या भागामध्ये त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे तो कबूतरखाना, दादरचा परिसर, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असतं. त्या भागामध्ये हे आंदोलन होणार असेल तर विशेष सावधगिरी बाळगावी लागते. बाकी सल्ले बिल्ले देण्या इतकी मी मोठी नाहीये, फक्त आवाहन त्यांच्या पक्षाला पुढारी न्यूज तर्फे आपण करू शकतो. बाकी पुढचा निर्णय ते आणि त्यांचा पक्ष घेण्यासाठी या स्वतंत्र देशामध्ये ते स्वतंत्र आहेत. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.